नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। आज आपण 7 ऑगस्टचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत। बघा मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लेक्चर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपले डेली लेक्चर सुरू आहेत याची माहिती पोहोचवायला विसरू नका। लेक्चर सुरू करण्या अगोदर बघा मित्रांनो, आपण एक प्रतिज्ञा नावाची बॅच सुरू केलेली आहे, 1 मंथ रिव्हिजन बॅच। तर या बॅचची फी फक्त 499 रुपये आहे। ऑलरेडी याच्यामध्ये 200 ऍडमिशन झालेले, शेवटचे फक्त 100 ऍडमिशन शिल्लक आहे आणि त्यानंतर या बॅचची फी 999 रुपये होणार आहे। त्याचबरोबर आपल्याकडे पहिले राज्यसेवेसाठी सुद्धा 500 रुपयाची बॅच होती, पण आता या बॅचची फी 999 झालेली आहे, कारण याची ऍडमिशन फुल झालेली आहे। मग कंबाईन प्रतिज्ञा बॅचचे ऍडमिशन फुल होण्या अगोदर 499 मध्ये तुम्ही याची ऍडमिशन घेऊ शकता। त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्याकडे चालू घडामोडीच्या नोट्स आहेत, ठीक आहे। इयर बुक आपण बनवलेलं आहे, फक्त 99 रुपये प्राइस आहे। जानेवारी टू एप्रिल एवढे चालू घडामोडी यामध्ये कव्हर केलेले आहे, जानेवारी 2023 ते एप्रिल 2024। त्याचबरोबर आपल्या अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहे, याची सुद्धा फी 99 रुपये। शॉर्ट नोट्स आहेत, तुमच्या परीक्षेच्या अगोदर सगळ्यात बेस्ट नोट्स असणार आहे, या तुमची एकदम फास्ट तयारी जी आहे ती या नोट्सच्या माध्यमातून होणार आहे। बघा मित्रांनो, पुढे जाऊया। राज्यसेवेसाठी आपली फाउंडेशन बॅच सुरू आहे। फाउंडेशन बॅच मध्ये डेली आपले लाईव्ह लेक्चर सुरू आहे। या बॅचची फी 9,999 आहे। कालावधी जो आहे तो जवळपास 18 महिन्याचा असणार आहे। प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं मार्गदर्शन तुम्हाला यामध्ये केलं जाणार आहे, आन्सर रायटिंग सहित। त्याचबरोबर बघा मित्रांनो, तुम्ही ही जर बॅच जॉईन करत असाल तर तुम्हाला 3000 रुपये जे आहे ते आम्ही सध्या डिस्काउंट देणार आहोत, एक 25 ऑगस्ट पर्यंत। तर अजून यामध्ये ऍडमिशन घेतलं नसेल तर ऍडमिशन घ्या, कारण एनसीईआरटी स्टेट बोर्डचे लेक्चर जे आहे ते सुद्धा यामध्ये समाविष्ट असणार आहे। त्याचबरोबर स्पेशल एनसीईआरटीची बॅच सुद्धा आहे मराठी माध्यमातून। या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे। मग चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। 7 ऑगस्टचा आज आपण इथे लेक्चर बघणार आहोत। लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे, ऑगस्ट 2024 मध्ये सलग 15 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर कोणत्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानक राजीनामा देऊन देश सोडला? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बांगलादेश। थोडी स्टोरी समजून घेऊया। बांगलादेशमध्ये काय झालं तर शेख हसीना त्यांच्या पंतप्रधान आहे बांगलादेशच्या, तर त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी त्यांचा देश जो आहे तो सोडला। तर स्टोरी अशी आहे की झालं काय तर बांगलादेशमध्ये त्यांनी एक कोटा पद्धत आणली। कोटा पद्धत काय होती तर बांगलादेशचे जे काही बघा, बांगलादेशच्या मुक्ती संग्राममध्ये ज्या काही फ्रीडम फायटरनी भाग घेतला होता, तर या कोटा सिस्टम अंतर्गत त्यांना 30% सीट जे आहे तर ते राखीव ठेवण्यात आले। म्हणजे बांगलादेशला स्वतंत्र करण्यामध्ये ज्या व्यक्तींनी सहभाग होता, ज्या व्यक्तींनी भूमिका घेतली होती, तर त्यांना 30% सीट देण्यात आली। मग आता बघा, हे 30% सीट कोणाला देण्यात येईल, राखीव कोणासाठी ठेवण्यात येईल, तर जे फ्रीडम फायटर होते त्यांचे नातू म्हणा, त्यांचे पंतू म्हणा, तर त्यांच्यासाठी हे सीट जे आहे ते राखीव ठेवले जाणार होते। आता शेख हसीनाचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्लॅन असा होता की त्यांच्या फेवरेट लोकांना काय करायचं होतं, त्यांना तर सरकारमध्ये घेऊन यायचं होतं, IAS IPS तिकडचे, ठीक आहे, तिकडचे जे काही गव्हर्नमेंट पोस्ट आहे त्या मिळून द्यायचे होते। त्यासाठी एक कोटा सिस्टम आणलं होतं आणि कोटा सिस्टमच्या विरोधात तिथल्या तरुणांनी आवाज उठवला आणि तरुणांनी आवाज उठवल्यानंतर त्यांचा जो प्रश्न आहे तर तो शांततेत सोडवणं गरजेचं होतं, पण त्यांनी काय केलं, त्याला हिंसाचाराचं वळण दिलं। तिथं शेख हसीनाचा जो काही पक्ष आहे आवामी लीग म्हणून, तर त्या पक्षाचा एक स्टुडंट ब्रांच आहे, त्याची एक पक्षाचे जे काही स्टुडंटची एक लीग आहे, तर ते स्टुडंटच्या हातात हत्यारं देऊन जे काही नॉर्मल स्टुडंट तिथं आंदोलन करत होते त्यांच्या विरोधात पाठवलं त्यांना मारण्यासाठी। आणि मग अशा प्रकारे स्टुडंट मध्ये मारामारी झाली आणि त्यामध्ये जवळपास 300 स्टुडंटचा एकाच दिवसामध्ये, म्हणजे मागच्या संडेला मृत्यू झाला। आणि ऑफिशियल आकडा 1000 पेक्षा सुद्धा जास्त, अनऑफिशियल आकडा 1000 पेक्षा सुद्धा जास्त आहे। ऑफिशियली 300, पण 1000 पेक्षा जास्त स्टुडंट जे आहे ते मृत्युमुखी पावले। आणि सगळ्या प्रकरणामुळे शेख हसीना यांना पद सोडावं लागलं। यांनी पद सोडलं पण नसतं, पण आर्मी यांच्या विरोधात गेली। आर्मीला यांनी ऑर्डर दिली की तुम्ही काय करा, जे तरुण माझ्या विरोधात आंदोलन करत आहे, जे टेररिस्ट माझ्या विरोधात आंदोलन करत आहे, त्यांच्यावर तुम्ही त्यांना रोखा, त्यांना गोळ्या चालवा। पण आर्मीने स्पष्ट नकार दिला आणि मग आर्मीने नकार दिला म्हणून शेख हसीना यांना काय करावं लागलं तर पलायन करावं लागलं देशामधून। तर ही सगळी स्टोरी होती, आय होप तुम्हाला समजलं असेल। तर 1971च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये जे काही फ्रीडम फायटर होते तर त्यांचे जे काही वंशज त्यांना 30% आरक्षण जे आहे ते सरकारी नोकऱ्यामध्ये दिलं होतं, म्हणून हे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या। बांगलादेशची राजधानी ढाका आणि चलन आहे टका। यानंतर पुढे जाऊया। बघा, जुलै 2024 मध्ये सीमा सुरक्षा दल म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अतिरिक्त महासंचालक
अतिरिक्त महासंचालक या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसचे अतिरिक्त महासंचालक या पदावर दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता अतिरिक्त महासंचालक काय असतं की एखादा एक्स्ट्रा महासंचालक आणून बसवला का? नाही, तात्पुरत्या काळासाठी नियुक्ती जी असते त्याला अतिरिक्त महासंचालक किंवा अतिरिक्त CEO असं आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं. तर अतिरिक्त महासंचालक म्हणून दलजीत सिंग चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. मग त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? ते नितीन अग्रवाल यांची जागा घेतलेली आहे. ठीक आहे, तर नितीन अग्रवाल यांना सरकारने त्यांच्या पदावरून दूर केलेलं आहे. ठीक आहे, आता प्रॉपर कारण माहित नाहीये, पण त्यांची एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करायची असेल किंवा काही वेगळा विषय असेल, पण नितीन अग्रवाल यांच्या जागी काय करण्यात आलेले आहे मित्रांनो? दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली. आता दलजीत सिंग चौधरी हे ऑलरेडी तुम्हाला जर सांगायचं तर सशस्त्र सीमा दल, ठीक आहे, सशस्त्र सीमा दलाचे काय आहे तर ऑलरेडी प्रमुख आहे आणि त्यांच्यावर आता अतिरिक्त जबाबदारी टाकलेली आहे सीमा सुरक्षा दलची. ठीक आहे, टेम्पररी ते आता अध्यक्ष बनलेले आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. यानंतर पुढे जाऊया. सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याची स्थापना 1 डिसेंबर 1965 साली करण्यात आली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, सन 2024 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची उमेदवार बनणारी पहिली कृष्णवर्णीय आणि पहिली दक्षिण आशियाई महिला कोण बनली आहे? तर बघा मित्रांनो, आता 2024 मध्ये अमेरिकेमध्ये इलेक्शन होणार आहे आणि अमेरिकेमध्ये इलेक्शन होणार आहे तर जे काही जो बायडन यांची पार्टी आहे डेमोक्रेटिक पार्टी, तर आता या डेमोक्रेटिक पार्टीच्या नवीन राष्ट्रपती पदासाठी जे चेहरा असणार आहे ते असणार आहे कमला हॅरिस. आणि कमला हॅरिस भविष्यामध्ये जर जाऊन राष्ट्रपती झाल्या अमेरिकेच्या तर त्या दक्षिण आशियामधील पहिल्या महिला असतील की ज्या राष्ट्राध्यक्ष होणार झालेल्या असतील अमेरिकेच्या. ठीक आहे, तर या उमेदवारच पहिले आपण जर बघितलं पहिल्या कृष्णवर्णीय महिलाच उमेदवार आहे आणि त्याचबरोबर पहिल्या दक्षिण आशियाई महिला आहे उमेदवार अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार आहे आणि जिंकल्या. तर मग हा क्वेश्चन असेल किंवा हे उत्तर असेल आपलं की पहिल्या अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई महिला कोण आहे ज्या अमेरिकेच्या राष्ट्रपती बनल्या? तर ते आहे कमला हॅरिस. आता यांच्या विरुद्ध निवडणूक कोण लढवणार आहे? तर डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, आणि डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पार्टीचे? तर रिपब्लिकन पार्टीचे. तर यांच्या पार्ट्या सुद्धा लक्षात ठेवा. कमला हॅरिस यांची पार्टी कोणती आहे? डेमोक्रेटिक. सध्या त्याच पार्टीचं सरकार आहे आणि त्याच पार्टीचे अध्यक्ष कोण आहे? जो बायडन. राष्ट्रपती आहे ते जो बायडन. आणि आपण जर बघितलं तर कमला हॅरिस कोण आहे? सध्या उपराष्ट्रपती आहे अमेरिकेमध्ये. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अमेरिकेविषयी जाणून घेऊया. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिका देश येतो. अमेरिकेचे चलन आहे डॉलर आणि राष्ट्रपती आहे जो बायडन. बघा मित्रांनो, वॉशिंग्टन DC आणि वॉशिंग्टन राज्य हे दोन्ही वेगवेगळे. राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि वॉशिंग्टन राज्य जे आहे ते अमेरिकेमधील एक प्रमुख राज्य आहे. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टेनिसमध्ये पुरुष एकेरीमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण बनला? तर बघा मित्रांनो, नोवाक जोकोविच जो आहे तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिसची जी पुरुषांची स्पर्धा होती त्यामध्ये पुरुष एकेरीमध्ये नोवाक जोकोविचने कार्लोस अल्कराजचा पराभव केला आणि सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. मग सिल्वर मेडल कोणी जिंकलं? कार्लोस अल्कराज याने जिंकलेलं आहे. आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो वयानुसार जर बघितलं तर दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वयाच्या 37व्या वर्षी 1988 मध्ये मिलोस्लावा मेकरी यांनी वयाच्या सगळ्यात जास्त वयस्कर खेळाडू होते ते त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा मित्रांनो, नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा आहे? सर्बिया. ठीक आहे, कार्लोस अल्कराज कोणत्या देशाचा आहे? स्पेन. स्पेनचा अजून एक खेळाडू होता त्याचं नाव होतं राफेल नदाल. आता बघा, हा जो काही नोवाक जोकोविच आहे त्याने 24 वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली आहे. आता ग्रँड स्लॅम काय असतं तर बघा, अमेरिकन ओपन, त्याचबरोबर फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धांचं जे काही विजेतेपद असतं किंवा या स्पर्धाचा जो काही कप असतो त्याला ग्रँड स्लॅम म्हटलं जातं. मग याने 24 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्याचबरोबर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये याने कांस्य पदक सुद्धा जिंकलं होतं नोवाक जोकोविचने. तर आता आपला प्रश्न टेनिसवर जर आला ना, ऑलिम्पिकशी संबंधित टेनिसवर जर क्वेश्चन आला तर तो आपला चुकलाच नाही पाहिजे. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभासाठी भारताचं ध्वजवाहक कोण असेल? तर बघा मित्रांनो, मनू भाकरजी आहे. तर जो काही समारोपाचा समारंभ असेल तर त्यासाठी मनू भाकरजी ती भारताची ध्वजवाहक असणार आहे. जो काही आपण म्हणूया ऑलिम्पिकची जेव्हा सुरुवात झाली होती तर सुरुवातीला PV सिंधू या भारताच्या ध्वजवाहक होत्या, पण समारोपाची वेळी भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहे? मनू भाकर.
मनू भाकर यांनी 2 कांस्य पदक जे आहे तर ते जिंकलेले आहे आणि एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला सुद्धा कोण बनलेली आहे? मनू भाकर. मनू भाकर यांनी 10 मीटर एअर पिस्टल या प्रकारामध्ये वैयक्तिकरित्या 1 कांस्य पदक जिंकलं आणि त्यांनी मिश्र दुहेरीमध्ये आपण जर बघितलं तर सरबजोत सिंग यांच्यासोबत दोघांनी मिळून मिश्र दुहेरी काय असतं? दुहेरी म्हणजे 2 महिला किंवा 2 पुरुष. मिश्र दुहेरी म्हणजे 1 पुरुष 1 महिला. तर मिश्र दुहेरीमध्ये त्यांनी 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. तर असे 2 कांस्य पदक त्यांनी जिंकले होते म्हणून त्यांना समारोप समारंभासाठी भारताचं ध्वजवाहक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया 6वा क्वेश्चन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या देशाला भेट देणार आहे आणि या देशांना भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरणार आहे? तर बघा मित्रांनो, अलीकडे द्रौपदी मुर्मू या न्यूझीलंड, फिजी, तिमोर लेस्ट या देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या आहे. न्यूझीलंडला यापूर्वी भारतीय राष्ट्रपतींनी भेट दिलेली आहे, पण फिजी आणि तिमोर लेस्ट यांना भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती बनणारे द्रौपदी मुर्मू. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता या देशांना का भेट देत आहे द्रौपदी मुर्मू? तर आपल्या या देशांचे आपले म्हणजे द्विपक्षीय संबंध चांगले करण्यासाठी त्या भेट देत आहे फिजी आणि तिमोर लेस्ट या देशांना. यानंतर बघा मित्रांनो 7वा क्वेश्चन. अमेरिकन कंपनी बोईंग, बघा विमानाची कंपनी आहे, मोठमोठे विमाने जे आहे ती बोईंग कंपनी मार्फत बनवली जाते. बोईंग कंपनीचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बोईंगचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ बनलेले रॉबर्ट के केली. तर हे नाव लक्षात ठेवा. यानंतर बोईंग कंपनीची स्थापना जी आहे ती 15 जुलै 1916 मध्ये करण्यात आली होती. सगळ्यात मोठी विमान उत्पादक कंपनी आहे. प्रवासी विमान जे असतात तर ते प्रवासी विमानाचं उत्पादन सगळ्यात जास्त बोईंग कंपनीच्या माध्यमातून होतं. हिचं मुख्यालय जे आहे तर ते व्हर्जिनिया USA मध्ये आहे. यानंतर 8वा क्वेश्चन. कोणता देश 2025 मध्ये गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिलं थोरियम मोल्टन सॉल्ट न्यूक्लिअर पॉवर स्टेशन सुरू करणार आहे? तर बघा मित्रांनो, गोबी वाळवंट कुठे आहे तर चीन मध्ये आहे आणि या गोबी वाळवंटामध्ये चीन काय करणार आहे तर थोरियम या आपण म्हणूया थोरियम या धातूचा वापर करून काय करणार आहे तर अणुभट्टी सुरू करणार आहे. आता बघा मित्रांनो, इथं आपण काही गोष्टी समजून घेऊया. बघा सहसा जे काही अणुऊर्जा तयार करण्यासाठी लिथियमचा वापर होतो. बघा कशाचा वापर होतो? लिथियमचा वापर होतो, युरेनियमचा वापर होतो. तर बघा आता युरेनियम जे आहे तर युरेनियम ऐवजी चायना काय करणार आहे अणुऊर्जा च्या माध्यमातून इथं ऊर्जा निर्माण करण्यासाठी ॲज अ इंधन म्हणून युरेनियमच्या जागी थोरियमचा वापर करणार आहे. कशाचा वापर करणार आहे? थोरियमचा वापर करणार आहे. आणि यासाठी त्यांनी एक थोरियम निर्मितीचा एक प्रकल्प जो आहे तो गोबी वाळवंटात ते 2025 साली स्थापित करणार आहे. बघा थोरियम जो आहे तो निसर्गतः आपल्याला मिळतो आणि हा एक किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. ठीक आहे, एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे थोरियम, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. निसर्गातच मिळतं. बघा हे स्टेबल नाहीये, याच्या माध्यमातून कंटिन्यू ऊर्जा जी आहे ती बाहेर पडत असते आणि मग या ऊर्जेचा वापर जो आहे तो आपण वीज बनवण्यासाठी करत असतो. बघा इथं थोरियम जो असतो तो निसर्गामध्ये नॅचरली म्हणजे अस्तित्वात आहे म्हणून हा पर्यावरणाला कमी धोकादायक आहे. त्याचबरोबर सुरक्षित सुद्धा आहे. तिथं अणु भट्टीच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करणं. हे काही पॉइंट्स लक्षात ठेवा. चीन बद्दल सांगतो, चीनची राजधानी आहे बीजिंग, चलन आहे युआन आणि राष्ट्रपती आहे शी जिनपिंग. यानंतर पुढे जाऊया 9वा क्वेश्चन. हमास नेता इस्माईल हानिया, तर इस्माईल हानियाच्या अलीकडे काय झाली होती तर याला मारलं होतं अलीकडे. ठीक आहे, मुसाद इस्रायलच्या गुप्तचर संघटनेत. याच्यासाठी शोक पोस्ट काढून टाकल्याच्या प्रक्रियेत कोणत्या देशाने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामला ब्लॉक केलं? तर बघा मित्रांनो, न्यूज कशी आहे क्वेश्चन कसा आहे ते थोडं समजून घेऊया. न्यूज पण आहे पण आधी इथं बघा हमासचा जो नेता होता इस्माईल हानिया तर याला अलीकडे मारण्यात आलं. ठीक आहे, मग याला मारण्यात आल्यानंतर इंस्टाग्रामवर तुर्कीमध्ये काय करण्यात आलं, वेगवेगळ्या पोस्ट टाकण्यात आल्या आणि इंस्टाग्रामने काय केलं त्या पोस्ट काढून टाकल्या. म्हणून तुर्की या देशाने इंस्टाग्रामलाच बॅन करून टाकलं. तर अशी ही न्यूज आहे. तर इंस्टाग्रामला अलीकडे कोणी बॅन केलं? तुर्कीने. जसं भारताने काय केलं होतं तर टिकटॉकला बॅन केलं होतं, तसंच प्रकारे तुर्कीने काय केलं इंस्टाला बॅन केलेलं आहे. ठीक आहे, तर इस्माईल हानियाची जी काही हत्या आहे तर ती कुठे झाली होती? इराणची राजधानी तेहरानमध्ये झाली होती. यानंतर पुढे जाऊया. तुर्कीचं नाव आता चेंज झालेलं आहे. तुर्कीचं नाव काय असणार आहे? तुर्की ए. ठीक आहे, तर हे तुर्कीचं नवीन नाव असणार आहे.
त्यानंतर जर बघितलं तर तुर्की जो आहे तो युरेशियामध्ये आहे, म्हणजे युरोप आणि आशिया दोन्ही खंडामध्ये आपल्याला बघायला मिळतो. राजधानी आहे अंकारा, त्यानंतर चलन आहे लिरा, त्यानंतर अध्यक्ष आहे एर्दोगॉन. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन, जागतिक स्तनपान सप्ताह 2024 मध्ये कधी साजरा केला जाणार आहे? तर जागतिक स्तनपान सप्ताह जो आहे तर तो 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान सेलिब्रेट केला जातोय 2024 मध्ये. बघा मित्रांनो, या सप्ताहाची आपल्याला थीम सुद्धा लक्षात ठेवायची आहे. तर थीम आहे क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर ऑल. ठीक आहे, क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर ऑल ही याची थीम आहे. हा पहिल्यांदा 1992 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता हा सप्ताह. आणि आता आपण जर बघितलं तर 2024 मध्ये जो सप्ताह सेलिब्रेट करण्यात आला तो कधी करण्यात आला तर 1 ते 7 ऑगस्ट. यानंतर पुढे जाऊया. 11वा क्वेश्चन, अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर बघा, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये एक महत्वाची संस्था आहे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स. तर याच्या अध्यक्षपदी जेनेट यांग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड आर्ट्स याची स्थापना 11 मे 1927 मध्ये कॅलिफोर्निया USA मध्ये करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष कोणी? जेनेट यांग. त्यानंतर बघा 12वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपल्यासाठी. भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांचं अलीकडे निधन झालं 2024 मध्ये. वयाच्या 84 वर्षी त्यांचं निधन झालं. तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, त्यांचा जन्म झाला होता 1940 ला. वयाच्या आपण म्हणूया 28व्या वर्षी 1968 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2001 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला, पद्मभूषण. आणि इथं आपल्याला प्रश्न विचारले पद्मविभूषण कधी मिळाला? तर पद्मविभूषण 2016 मध्ये मिळाला. म्हणजे सर्व पद्म पुरस्कार यांना मिळाले होते. यामिनी कृष्णमूर्ती कोणत्या राज्याच्या होत्या? तर ही सुद्धा लक्षात ठेवायचे. कुठल्या होत्या? तर तामिळनाडूच्या होत्या. भरतनाट्यम हे जे नृत्य आहे तर त्यामध्ये त्या पारंगत होत्या. ठीक आहे. 1968 ला पद्मश्री, 2001 ला पद्मभूषण, 2016 ला पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. सॉरी, तामिळनाडूच्या नाही, आंध्र प्रदेशच्या होत्या त्या, एवढं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. 13वा क्वेश्चन, 10व्या राष्ट्रीय हातमाग दिन 2024 निमित्ताने एक विरासत नावाचा पंधरवडा चालणारा जो काही प्रदर्शन आहे तर ते कुठे आयोजित करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, विरासत नावाचं 15 दिवसाचं एक प्रदर्शन आहे. राष्ट्रीय हातमाग दिन 2024 निमित्ताने हे आयोजित करण्यात आलेले आहेत. हे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. हातमाग म्हणजे हाताने जे काही विणल्या जाणाऱ्या ज्या काही वस्तू आहे तर त्यांना आपण हातमागाद्वारे तयार केलेल्या वस्तू म्हणतो. आणि मग हातमाग दिन कधी सेलिब्रेट करण्यात येतो? तर 7 ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात येतो. मग यंदाचा हातमाग दिवस कितवा असेल? तर 10वा दिवस असेल. आणि या दिवसानिमित्तानेच आपण विरासत नावाचं एक 15 दिवसांचं प्रदर्शन ठेवणार आहोत, जिथं हातमागाने तयार केलेल्या वस्तू आपल्याला बघायला मिळतील. हे प्रदर्शन नवी दिल्लीमध्ये असणार आहे. यानंतर भारतीय संघाच्या कोणत्या माजी मुख्य प्रशिक्षकाला UK मध्ये मानद फेलोशिप देण्यात आलेली आहे? तर बघा, भारतीय क्रिकेट संघाचे जे माजी प्रशिक्षक आहे रवी शास्त्री, त्यांना UK मध्ये एक फेलोशिप देण्यात आलेली आहे. तर कार्डिफ मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीने त्यांना फेलोशिप जी आहे ती प्रदान केलेली आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, रवी शास्त्री यांना UK ची कार्डिफ मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीने काय केलेलं आहे? मानद फेलोशिपने सन्मानित केलेलं आहे. रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कधीपर्यंत होते? तर 2017 ते 2021 या कालखंडात ते भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. त्यानंतर 15वा क्वेश्चन, 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत 20 वर्षानंतर कोणत्या देशाच्या नोह लिल्स ने सुवर्ण पदक जिंकलेले? तर बघा मित्रांनो, 100 मीटर जी काही पुरुषांची रेस असते, शर्यत असते, तर त्यामध्ये अमेरिकेने जवळपास तब्बल 20 वर्षानंतर काय जिंकलेले? सुवर्ण पदक. आणि 20 वर्षानंतर अमेरिकेला सुवर्ण पदक जिंकून दिलेले आहे हे नोह लिल्स. या मधल्या काळामध्ये उसेन बोल्ट जे होते तर त्यांनी खूप सारी पदकं जिंकली होती. आणि मग आता त्यामुळे अमेरिकेला चान्सच मिळाला नाही. पण अमेरिका कंटिन्यू सेकंड प्लेसवर येत होती, सेकंड थर्ड. पण आता तब्बल 20 वर्षानंतर 100 मीटर या प्रकारामध्ये अमेरिकेने 20 वर्षानंतर पदक जिंकलेलं आहे, सुवर्ण पदक. आणि नोह लिल्स या खेळाडूने ते पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अमेरिकेविषयी यापूर्वी ऑलरेडी आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. तर आजच्या लेक्चरचा तुम्हाला जो काही टेस्टचा क्वेश्चन आहे तो असणार आहे सन 2024 मध्ये
अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची उमेदवार बनणारी पहिली कृष्णवर्णीय आणि पहिली दक्षिण आशियाई महिला कोण असेल? ठीक आहे, कोण असेल? तर एवढं लक्षात ठेवायचं कोण असणार आहे, तर हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तर उत्तर द्या आणि प्लस तुम्हाला जे काही लेक्चरमध्ये मी प्रश्न वगैरे विचारत असतो तर त्या विषयी एक्स्ट्रा माहिती देत चला. थांबूया आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जर तुम्हाला राज्यसेवेची किंवा कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर त्यासाठी आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. आपण शॉर्ट नोट्स एकदम भारी पद्धतीने तयार केलेले आहे. त्याचे काही आम्ही सॅम्पल कॉपी ॲपमध्ये त्याचबरोबर टेलिग्रामला टाकलेले आहे, तेही तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. हॅव अ नाईस डे. जय हिंद.